नमस्कार मंडळी, ट्राय धिस बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। आणि आज मी एक असा प्रसंग तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो माझ्या मैत्रिणीसोबत घडला। तो असा की त्याचं नाव आहे तुपाची धार। सोलापूरपासून जवळच असलेल्या एका खेड्यामध्ये त्यांचा कार्यक्रम झाला, म्हणजे माझ्या मैत्रिणीचा। ते कार्यक्रम करायला गेले तेव्हा आम्ही ब्राह्मण कुटुंबाकडे जेवायला गेलो। ते वडिलांचे मित्र होते। ती सांगत होती मला तो किस्सा जो मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। सोबत आणखीन गावातील 2 ब्राह्मण माणसे होती। घरातल्या बाईंनी खूप सुंदर स्वयंपाक केला होता। अगदी छोटं घर, परिस्थिती अत्यंत सामान्य। 4 माणसांना जेवायला बसता येईल इतकीच जागा आणि थोड्याशा उंचावर बाईचं स्वयंपाकघर। त्या मला म्हणाल्या, तू सगळ्या लोकांना वाढशील का? म्हणजे मी गरम गरम पोळ्या करेल। मी तेव्हा 7वीत होते, म्हणजे 12 वर्षाचे वय असेल। आणि मी म्हटले हो। ती माझी मैत्रीण मला सांगते, म्हणजे 12 वर्षाचे वय असेल। आणि मी म्हटले हो। मी पानं घेतली, मीठ, चटणी, लोणचं, एक भाजी, आमटी, भातावर वरण, हे सगळं मी वाढलं। त्या बाई पोळ्या करायला बसल्या। हे सगळं चुलीवर चालत होतं। तेव्हा लाईट वगैरे काही नव्हते। जेवणाऱ्या मंडळीसमोर एक कंदील होता आणि बाई स्वयंपाक करत होत्या। तिथे एक चिमणी होती। मी सगळं वाढल्यानंतर त्यांना विचारलं, भातावर तूप वाढायचं का? तर त्या म्हणाल्या हो। आणि त्यांनी माझ्या हातात एक पितळेची वाटी दिली, ज्यामध्ये दूध होतं आणि एक चमचा होता। मला वाटलं त्यांना बहुतेक अंधारात दिसला नव्हता। मी म्हणाले, काकू, हे दूध आहे, तूप नाही। त्यांनी हळू आवाजात मला सांगितलं, तूप नाही, संपले आहे। दुधाचा 1 चमचा भातावर वाढ, म्हणजे ती मंडळी जेवायला बसतील। त्याचप्रमाणे मी दुधाचा एक चमचा भातावर वाढला। मंडळी जेवण करून उठले। माझ्या तोंडावरचं प्रश्नचिन्ह त्यांना दिसत असावं बहुधा। मग मी आणि त्या जेवायला बसलो। तेव्हा त्या म्हणाल्या, खेडेगावात परिस्थिती खूप बिकट असते। त्यात आमच्या वाटण्या झाल्या। तूप दररोज जेवणात आता जमत नाही, पण आपला ब्राह्मण धर्म आहे ना, भातावर तूप वाढल्याशिवाय कोणी जेवत नाही। असे जेव्हा असते ना, तेव्हा थोडेसे दूध वाढावे। मला त्या फारसं न शिकलेल्या बाईचं मोठं कौतुक वाटलं। तेव्हा काही कळत नव्हतं, पण तो प्रसंग माझ्या मनात कोरला गेला होता। आणि आता त्याचा विचार करताना वाटतं की खरंच आपल्या स्त्रियांनी धर्मसंस्कार, संस्कृती आणि आपली असणारी परिस्थिती याच्याशी किती उत्तम सांगड घातली होती। आपल्या घरचे नेऊन कधीही कोणाला दिसू दिले नाही आणि ती प्रत्येक वेळ साजरी करत होती। म्हटलं तर चुकीचं होणार नाही, म्हणूनच स्त्री ही शक्ती आहे। तिची भक्ती केल्याशिवाय संसार चालत नाही। अडचणीतून मार्ग कसा काढावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्त्री। प्रत्येक प्रश्नाला सॉल्युशन कसे मिळवायचे याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्त्री। किती प्रश्नांची ती सहज सोडवणूक करते आणि तो कुणाला कळतही नाही। आजही मी त्या बाईला मनापासून नमन करते आणि खूपदा गंमत म्हणून वरण भातावरती दूध घेऊन पाहते। त्या प्रसंगाची आजसुद्धा आठवण येते। मैत्रिणींनो, अशीच ही माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलेली गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर केली। कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा। परत भेटू पुन्हा अशाच एका प्रसंगासोबत। तोपर्यंत धन्यवाद।